मागफाट्यावर मध्यरात्री खंजीर घेऊन फिरणारा तरुण बोरी पोलिसांच्या जाळ्यात. एपीआय रामेश्वर धोंडगे यांच्या पथकाची कारवाई. आरोपीकडून खंजीर व दुचाकी जप्त. जिंतूर तालुक्यातील मागफाट्यावर मध्यरात्रीच्या सुमारास हातात लोखंडी खंजीर घेऊन संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला बोरी पोलिसांनी धाडसी कारवाई करत ताब्यात घेतले. आरोपीकडून लोखंडी खंजीर आणि दुचाकी असा एकूण 50,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 150/2026 अंतर्गत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 मे 2026 रोजी पहाटे 1:05 सुमारास बोरीजवळ रोडवरील मागपाटीजवळ एक तरुण संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे 15 इंच लांबीचा लोखंडी खंजीर आढळून आला. गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तो खंजीर घेऊन फिरत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव दशरथ संतोबा तळपते, वय 22, राहणार माग, तालुका जिंतूर असे आहे. आरोपीकडून हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस दुचाकी MH22 BF 1063 देखील जप्त करण्यात आली. ही कारवाई बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI SM थोरवे, राजेश जटाळ, सय्यद दिलशाद, प्रकाश मोरे आणि रामप्रसाद कोकाटे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.